आज जगभरामध्ये पोटाच्या, वजन वाढण्याच्या, थोडक्यात आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्याच्या मुळाशी माइंडलेस ईटिंग हे कारण असू शकतं. सध्या सायंटिस्ट माइंडफुल ईटिंग म्हणजे मन एकाग्र करून जेवणे यावर भर देत आहेत. पण आपल्याकडे संत परंपरेने हे शेकडो वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरन भरण नोहे जानिजे यज्ञ कर्म. संत रामदासांनी असं सांगितलेलं आहे की जेवण करणे हे यज्ञकर्म आहे. आणि आपण आपल्या तोंडामध्ये जेव्हा घास घालतो तेव्हा जर आपण देवाचं नाव घेतो तेव्हा अग्नीमध्ये हवन केल्यासारखं आहे. अन्न आपल्याला जीवन देतं, म्हणून हे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. जेवण हे फक्त पोट भरण्यासाठी करू नका, कारण जेवणाचं महत्त्व त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आज मी तुम्हाला माइंडफुल ईटिंग म्हणजे काय आणि आपल्याला वजन कमी करण्यासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी हे किती फायदेमंद आहे ते सांगणार आहे. ह्या धावपळीच्या जगामध्ये अति खाणे, वारंवार खाणे, जंक फूड खाणे, बाहेरचं खाणे, आपल्या अन्नामध्ये पोषक तत्व आहे किंवा नाही हे न बघता खाणे, इमोशनल ईटिंग करणे असे प्रकार वाढलेले आहेत. सध्या आपलं जेवण TV, मोबाईल, लॅपटॉपच्या समोर झालेलं आहे. जेवण हे काम समजून मल्टीटास्किंगमध्ये आपण त्याचा समावेश केलेला आहे. त्यात सततचा ताणतणाव, चिंता याची भर पडलेली आहे आणि म्हणूनच थोडक्यात आपलं जेवण हे माइंडलेस आणि मेकॅनिकल झालेलं आहे. आपण आपलं जेवण हेल्दी राहावं, आपल्याला काही आजार होऊ नये, आपल्या लाईफचा हेल्दी स्पॅन वाढावा यासाठी करत नाही. गरिबांना मिळत नाही म्हणून ते कमी दर्जाचे अन्न खातात आणि श्रीमंत फॅशन म्हणून कमी दर्जाचं अन्न खात आहेत. एकीकडे ओबेसिटी दिसत आहे तर ओबेसिटीसोबत मालन्यूट्रिशन आणि व्हिटॅमिनची डिफिशियन्सीसुद्धा जाणवत आहे. वजन वाढणे, स्थूलता ही फक्त तरुण वय किंवा म्हातारपणाची समस्या राहिलेली नाही आहे. लहान वयामध्ये सुद्धा आणि नुकत्याच वयामध्ये आलेल्या मुलांमध्ये सुद्धा याचं प्रमाण वाढलेलं आहे. भाज्या, दूध, फळं हे खाणं म्हणजे बॅकवर्ड आहे आणि पिझ्झा, बर्गर, सॉफ्ट ड्रिंक, कॉफी हे पिणं म्हणजे फॉरवर्ड आहे असं समजलं जातं. सारखं बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाण्यामुळं जिभेला त्या अन्नाच्या चवीची सवय झालेली आहे. ग्राहकांना आवडावं म्हणून त्याच्यामध्ये फ्लेवर्स ॲड केलेले असतात, मसालेच ॲड केलेले असतात, तेल ॲड केलेलं असतं आणि ते कधीही आपल्या शरीराला हानिकारक असतं. पण याचा परिणाम असा होतो की घरात जे अन्न बनवलं जातं ते आवडत नाही. त्यावेळेस आपण अन्नावर राग करतो, अन्न बेकार झालेलं आहे, अन्नाला चव नाही आहे, अशा प्रकारची निगेटिव्ह प्रतिक्रिया आपण देत असतो. आता ईटिंग डिसऑर्डर खूप कॉमन झालेले आहेत, म्हणजे बिंज ईटिंग, इमोशनल ईटिंग, ओव्हर ईटिंग वगैरे वगैरे. या सगळ्याचा परिणाम पोटाची समस्या वाढण्यावर आहे. म्हणजे ॲसिडिटी होणे, ब्लोटिंग होणे हे फक्त पोटाच्या आरोग्यापर्यंतच मर्यादित राहिलेलं नाही आहे. त्याकरण थकवा जाणवणे, मालन्यूट्रिशन होणे, आयरन डिफिशियन्सी होणे, कॅल्शियम डिफिशियन्सी होणे, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D3 ह्या डिफिशियन्सी खूप कॉमन झालेल्या आहेत. मी तर असं सांगेन की आपल्या नेक्स्ट जनरेशनचं संपूर्ण आरोग्य धोक्यात आलेलं आहे. आता त्यांच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स, PCOS, गायनोकोमॅस्टिया, पुअर सेक्स हेल्थ, इन्फर्टिलिटी, एन्झायटी, डिप्रेशन, अर्ली डिटेक्शन ऑफ हायपरटेन्शन, डायबिटीज आणि कधीकधी दुर्दैवाने प्रीमॅच्युअर डेथ म्हणजे अवेळी 50च्या आत मृत्यू येणे इत्यादी परिणाम जाणवू लागले आहेत. आणि ही एक हार्श रियालिटी आहे. बिंज ईटिंग करणं, ओव्हर ईटिंग करणं, जंक फूड, प्रोसेस फूड खाणं, त्याच्यानंतर वजन वाढलं आहे म्हणून वजन कमी करण्यासाठी क्विक फिक्स ट्राय करणं, त्यासाठी पिल्स घेणं, इंजेक्शन्स घेणं, सर्जरी करणं, क्रॅश डाएट करणं इत्यादी फॅड आता तरुणांमध्ये कॉमन दिसू लागलेले आहेत. आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे मेट्रो सिटीपर्यंतच लागू पडतं आहे. नाही, आता हे लोन लहान मोठ्या शहरापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि ह्या सगळ्या समस्यावर माइंडफुल ईटिंग हेल्प करू शकतं. माइंडफुल ईटिंग म्हणजे अन्नाचा आस्वाद घेणे, म्हणजे आपले जे पंचेंद्रिय आहेत त्याचा उपयोग करून अन्नाचा स्पर्श, गंध, चव, त्याच्यामध्ये विविधता हे लक्षपूर्वक पाहणे आणि अन्नाबद्दल कृतज्ञता बाळगून आरोग्यासाठी जेवण करणे. आता माइंडफुल ईटिंगमध्ये आपण नेमकं काय काय करू शकतो? जेवताना एका ठिकाणी बसून मन एकाग्र करून जेवण करणे. जेवण हळूहळू चावून म्हणजे ॲटलिस्ट 20 ते 25 वेळेस एक घास चावून खाणे. जेवण फक्त डायनिंग रूममध्येच करावं, बेडरूम, लिव्हिंग रूममध्ये किंवा मोबाईल, लॅपटॉप याच्यासमोर बसून जेवण करू नये. शक्यतो 3 वेळेस गरम ताजे अन्न खावे.
अन्नाला फक्त कॅलरी म्हणजे उष्मांक ऊर्जा असं न मानून तो देवाचा प्रसाद आहे, पूर्ण ब्रह्म आहे हे समजून खावे. आपलं ताट व्यवस्थित मांडावं आणि आपल्या अन्नामध्ये सर्व पोषक तत्वाचा समावेश आहे की नाही हे खात्री करून घ्यावं. जेवण हे जेवणासाठीच करावं, म्हणजे तुम्ही मल्टीटास्किंग करत करत जेवण करू नये. मला माहिती आहे माइंडफुल ईटिंग करणं कोणाकोणाला अवघड जाणार आहे. तुम्ही याच्यामधली एक पद्धत निवडा आणि त्याची हळूहळू सवय करा. माइंडलेस ईटिंगमुळं काय काय त्रास होऊ शकतो हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं आहे. आता माइंडफुल ईटिंगमुळं वजन कसं कंट्रोलमध्ये येऊ शकतं किंवा डायबिटीजच्या लोकांना शुगर कशी कंट्रोलमध्ये येऊ शकते याबाबतीत आपण चर्चा करूया. माइंडफुल ईटिंग म्हणजे मन एकाग्र करून जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपण आपली खरी भूक आणि क्रेविंग याच्यामधला फरक ओळखू शकतो. आपण कधीकधी भूक लागली म्हणून जेवत नाही, तर सवयीनुसार जेवतो. पण आपण आपल्या शरीराचं ऐकलं पाहिजे. आपल्याला जेव्हा कडकडून भूक लागते त्यावेळेस आपण माइंडफुल ईटिंग जर केली तेव्हा ते अन्न चांगल्या प्रकारे पचतं आणि त्याचा आपल्या शरीराला नक्की उपयोग होतो. आपलं पोट भरलेलं आहे हे समजतं, त्यामुळे ओव्हर ईटिंग होत नाही. आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की तुमच्या पोटाचे 4 भाग करा. त्याच्यामध्ये 2 भाग अन्नाचा असला पाहिजे, 1 भाग पाण्याचा असला पाहिजे आणि 1 भाग हवेसाठी ठेवला पाहिजे. सायंटिस्ट असं सांगतात की तुम्ही पोट भरून जेवू नका, म्हणजे तुमच्या भुकेच्या फक्त तुम्ही 80% जेवा आणि 20% तुम्ही तुमचं पोट रिकामं ठेवा. माइंडफुल ईटिंगमुळं तुम्हाला एखादा पदार्थ आवडला तरी तुम्ही त्याची ओव्हर ईटिंग करत नाही. तुम्हाला प्रोसेस्ड फूड, शुगरी फूड याचं क्रेविंग होणार नाही. जे स्थूल लठ्ठ व्यक्ती आहे त्या व्यक्तीमध्ये साधारणपणे ईटिंग डिसऑर्डर, जेवणाच्या विकृती आढळतात. समजा ते सॅड झाले किंवा डिप्रेस झाले तर त्यांना शुगरची क्रेविंग व्हायला लागते. त्यांना त्यांच्या प्रत्येक समस्याचं सोल्युशन जेवणामध्ये आढळतं. अशा व्यक्तींनी कॅलरी डिफिशिट करून किंवा क्रॅश डाएट करून वजन जरी कमी केलं, ह्या सगळ्या ईटिंग डिसऑर्डरने त्यांचं वजन परत वाढलं जातं. ह्या व्यक्तींमध्ये तुम्ही जर माइंडफुल ईटिंग प्रॅक्टिस ट्राय केली, हळूहळू त्यांचे इमोशन्स ते कंट्रोल करतील, त्यांचे इम्पल्सेस, मूड त्यांना कंट्रोल करायला मदत मिळेल आणि त्यांचं हळूहळू वजन कमी होणं आणि सस्टेनेबल वजन कमी होणं, लाँग टर्ममध्ये त्यांना वजन परत गेन न होणं इत्यादी फायदा मिळू शकतो. माइंडफुल ईटिंगमुळं इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होतं आणि आपलं शरीर इन्सुलिन सेन्सिटिव्ह बनायला लागतं. त्यामुळं ज्यांचं डायबिटीज कंट्रोलमध्ये नाही आहे त्यांचं डायबिटीज कंट्रोलमध्ये यायला लागतं आणि जे डायबिटिक आहे ते प्री डायबिटिक किंवा नॉन डायबिटिकमध्ये त्यांचा समावेश होऊ शकतो. अन्नाबद्दल एक प्रकारचा अवेअरनेस तयार होतो, एक प्रकारचं सात्विक भावना तयार होते. त्यामुळं अन्नाबद्दल जी निगेटिव्हिटी असते किंवा आपण जे अन्नाबद्दल वाईट बोलतो ते कमी व्हायला लागतं. जेव्हा तुम्ही मन लावून एकाग्रतेने आपली प्लेट मांडता आणि त्याच्यामध्ये बघता की तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला कुठल्या पोषक तत्वाची गरज आहे, त्यावेळेस तुमचे फूड चॉईसेस चांगले होतात. म्हणजे तुम्हाला हे कळायला लागतं की कुठलं अन्न तुमच्यासाठी चांगलं आहे आणि कुठलं अन्न तुमच्यासाठी चांगलं नाही आहे आणि याचा उपयोग तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी होतं. हॉस्पिटलमध्ये जॉब करताना मला घाईने जेवण्याची सवय झाली होती आणि ही सवय मला कायमची लागली. वजन वाढायला लागलं आणि मला कॅन्सर डेव्हलप झाला. त्याच्यानंतर मी माइंडफुल ईटिंगकडे वळले आणि माझ्या हळूहळू सवय मी बदलायला लागले. मी माझा जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये मील प्रिपरेशनसाठी देते. मला जे पोषक तत्वाची गरज आहे ते माझ्या जेवणामध्ये कसं येईल यासाठी मी प्रयत्न करते. सध्या ज्यांना कॅन्सर डायग्नोसिस झालेले आहे आणि जे कॅन्सर ट्रीटमेंटमधून जात आहेत त्यांना जेवणाच्या समस्या आढळतात. काही लोकांमध्ये नॉझिया असतो, उलट्या होतात, त्यांना अन्नाची चव लागत नाही. अशा वेळेस त्यांना न्यूट्रिशन मिळणं खूप अवघड गोष्ट असते. कॅन्सर पेशंटनी जर माइंडफुल ईटिंगची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हळूहळू हे समजेल की नेमकं तुम्ही काय खाल्लं म्हणजे तुम्हाला ते चव पण लागेल आणि तुमच्या आरोग्यासाठी ते फायदेमंद पण होईल आणि कॅन्सरमधून तुम्हाला रिकव्हरी मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल. कॅन्सर सर्वायवरना कॅन्सर परत होऊ नये यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. मला माहिती आहे तुम्ही नक्कीच चांगलं डाएट घेत असणार आहेत, एक्सरसाइज करत असणार आहेत. त्याच्यासोबत तुम्ही जर माइंडफुल ईटिंग जर केली तर ह्या सगळ्याचा उपयोग तुमच्यासाठी नक्की होईल आणि तुम्ही आजन्म कॅन्सर फ्री राहाल. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही जेवायला बसाल तुमचं मोबाईल, लॅपटॉप, टी व्ही तुम्ही बंद ठेवा आणि एकाग्रतेने, प्रसन्न चित्ताने तुमच्यासमोर जे अन्न आहे त्याचा उपभोग घ्या आणि तुम्ही जर माइंडफुल ईटिंगची प्रॅक्टिस कराल तर आजन्म निरोगी राहाल. तर परत भेटू अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. जे माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा,
त्यामुळे नवीन नवीन असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत मित्रमैत्रिणींनो, नेहमीचसाठी स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.